ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। सातारा जिल्ह्यामधल्या पश्चिम घाट आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे कोयना नगरमधील ओझरडे धबधबा हा देखील प्रवाहित झालेला आहे। पावसाळा सुरू झाला की वाहणारे आणि ओसंडून वाहणारे धबधबे हे सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू असतात आणि ही सुंदर दृश्य जी आहेत ती आता कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहेत। घाट माथ्यावर पावसाचा जोर वाढलेला आहे। आढावा घेतलेला आमच्या प्रतिनिधींनी पाहूया। पावसाचा जोर वाढल्याने पश्चिम घाटाचं सौंदर्य बहरायला सुरुवात झालेली आहे। सातारा कोयना नगर भागातील नवजा धबधबा हा ओसांडून वाहत आहे। हा नवजाचा धबधबा 450 फुटावरून ओसांडून वाहत आहे आणि तो पाहण्यासाठी या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होऊ लागलेली आहे आणि पर्यटन क्षेत्रात होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी या ठिकाणी वन विभागाने ही चोख बंदोबस्त ठेवलेला आहे। पर्यटकांना मार्गदर्शन सूचना केलेल्या आहेत। मात्र पाऊस वाढल्याने कोयनेचं पर्यटन बाहेरून निघालेलं आहे आणि पर्यटकांची या ठिकाणी मांदियाळी दिसत आहे। दिनकर जोराट, TV9 मराठी, कोयना नगर, सातारा। तरी सुंदर दृश्य जी आहे ती फक्त आणि फक्त TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी। निसर्गाचे सौंदर्य अगदी खुलून आलेलं आहे। पावसाळा सुरू झालेला आहे, पावसाचा जोर वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे घाट माथ्यावरचे धबधबे जे आहेत ते प्रवाहित झालेले आहेत आणि ओसंडून वाहणारे हे पांढरे शुभ्र धबधबे पाहण्यासाठी आपसुकच पर्यटकांची पावलं जी आहेत ती अशा ठिकाणाकडे वळू लागलेली आहेत। पर्यटकांची गर्दी होतीये, मात्र कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये, घडू नये यासाठी प्रशासनाकडून सुद्धा तितकीच खबरदारी घेतली जाते।